क्वेश्चन काय आहे बघा. इन अ वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस आर at what point in its path a particle has minimum velocity. कुठलंही सर्क्युलर मोशन असेल वर्टिकल बरं का वर्टिकल, तर त्याची सगळ्यात कमी वेलोसिटी कुठं असते? हायेस्ट पॉइंटला, टॉप मोस्ट पॉइंटला. हे आम्हाला कळतंय ना. मग साधी सोपी गोष्ट आहे. हायेस्ट पॉइंट सगळ्यात जास्त कुठं असते? लोएस्ट. होरिझॉन्टल पॉइंट याचा अर्थ आपण हायेस्ट आणि लोएस्ट याच्यामधला सेंटरचा घेतला समजा, आणि एन ए पॉइंट. आता ह्याला काय अर्थ आहे का? मग तुम्हीच मला सांगा तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? हायेस्ट पॉइंट. सोपं होतं की नाही? चला सुरुवात तर चांगली झालेली आहे. मॅक्झिमम लेकरांनी सांगितले समजा. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. चला आता बघूया आपण काय काय करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे ना. ओके, चला पुढचा क्वेश्चन. आणि काय होतंय, डायरेक्ट तिथं क्वेश्चन आलेला परवडतो, नाहीतर लिहायला वेळ लागायचा पूर्वी खूपच जास्त. मी लिहिणार पुन्हा तुम्ही लिहिणार. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन. ये ना बाबा. होती की बरोबर आहे. शेतकरी नाही का मी, फक्त एवढंच की शेतीकडे जाणं होय नाही. माझ्याकडे एकाच वेळी माझ्याकडे खूप सारे उद्योग आहेत बरं का. अरे बापरे काय झालेलं. एक उद्योग सांगू का? शेतीच नाही, मी जनावर सुद्धा सांभाळतो बरं का. पीछे देख रहे ना हम. लहानपणी पण मी तेच करायचो, आता तेच करायचंय. माग 2 वर्षापूर्वी माझ्याकडे खूप साऱ्या शेळ्या होत्या, आता माझ्याकडे खूप साऱ्या म्हशी पण आहेत बरं का. फास्ट, जोरात जोरात. हा पटपट सांगा चला. ऑप्शन चुकतंय रे, नीट बघा. अरे नीट बघा रे. झालंय का? चला. 2 रुपये झाले का? ओके ठीक आहे. हा, ए पार्टिकल ऑफ मास m इज रोटेटिंग इन अ वर्टिकल सर्कल विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंग कळते ना सगळं. आपल्या लेकरांना स्ट्रिंग कळत नाही पण स्ट्रिंग कळते. हे दुर्दैव आहे. द डिफरन्स ऑफ टेन्शन ऍट द बॉटम अँड ऍट द टॉप. आता सांगितलं होतं ना, टॉप आणि बॉटम मधला ऑलवेज टेन्शनचा डिफरन्स किती असतो? 6 टाइम्स mg. mg काय असतं? मास. बुक्की देऊ का ना करू, मास म्हणतात रे. m म्हणजे मास, त्याच्यासोबत कोण आहे? g. मास आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे एकत्र मिळून काय होतं? वेट होतं. वेट. 60 किलोचा मी आहे असं मी बोललो तर ते 60 किलो माझं मास असतं, मास. आणि 600 मी इथे उभा राहिलो. एक उदाहरण समजा, थोड्या वेळासाठी मी बोलवलं इथं महबूब नाही करे ते. आता मला तर सवय बाबा, कधी कधी नको म्हणजे सवय नसते, आणि क्रिकेट खेळायला गेलो की मग आपल्याला माहिती आहे आपण बॉलिंग वगैरे टाकली की हे दुखत असतं. मग आपल्या घरी 2 चांगले कामगार आहेत, एक सई आणि दुसरी परी. आपल्याला कामच काय असतं, आपण बेडवर पडलो की आपल्या येतात आणि मला बॉडी म्हणायचं होतं, तुम्हाला वेगळं वाटलं. हा ठीक आहे. अरे बॉडीच म्हणायचं म्हणून मग पाठीवर येतात आणि नाचायला लागतात. आता माझा साधा प्रश्न आहे की सेम बाबा तीच, तुझं अंग दुखायला लागलं, तू गेला होता कामाला आणि मग मिळलं ठीक आहे थोडीशी मालिश करावी. मालिश करायच्या आपल्याला तुडवतात ना, तुडवतात की नाही? हा,
माझा तू झोपलाय आणि मला म्हणलं सर अंग एवढं दुखायलंय तू जरा तुडवा. तू नको माणसं पाहिजेत आम्हाला. सिरियसली नको. मग इमॅजिन करा की हा, आणि मी तुझ्या पाठीवर असं उभा राहिलो, मी तुझ्या पाठीवर उभा राहतोय. आता तू मला सांग बरं की तुझ्या पाठीवर किती फोर्स पडेल. इथंच तर चुकायले ना. 60 किलोचा तर मी आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 म्हणजे 10. 60 गुणिले 10 म्हणजे मी ज्यावेळेस त्याच्या पाठीवर फक्त असा उभा राहणार त्यावेळेस फोर्स किती पडणार. 600. कळलं का. आता ब्रह्मा तुझं वेट मास किती आहे. 80. 84 बाबो. आता तुम्ही मला सांगा, मी खाली उतरलो आणि ब्रह्मा येऊन थांबला. आता 84 × 10 840 बरोबर आहे की नाही. एवढा फोर्स पडणार. लक्षात येतं का मी काय म्हणतो ते. आता मला बाकी कोणाचं नाव नाही घ्यायचं. हा चालतंय. 84च्या पुढे कोण आहे का. हायस्ट तूच आहेस का. ठीक आहे, जाऊ द्या असू द्या. हा कळालं का मला काय बोलायचं. हा मग आता इकडे मला सांगा, mg चा अर्थ काय होतो. वेट ना. आणि वेट म्हणजेच फोर्स ना. मास आणि त्याच्यात गफलत करायची. कळतंय का. डोक्यात घुसतंय का. छोट्या गोष्टी चुकीच्या करताय तुम्ही. चला त्याच्या पुढे एक क्वेश्चन देऊया. थोडासा आता बुक बदलूया आपण. आता चुकलात की बघा मग आता. चला यायलाय तुम्हाला. येत कसं नाही बरं. तुम्ही काय बधीर आहेत का. न यायला तुम्हाला. हुशार आहेत तुम्ही. बर आवाज तर मला ज्ञानेश्वरीचा यायलाय. अरे बाबा सॉरी, मुलगा विसरणं काय नव्हतं म्हणायचं. हा तो बाबा चालेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता चुकलं. पहिला दोन्ही प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना क्लिअर करायचं का रे. चला आता हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि तुम्ही जे उत्तर देताय ना प्रॉपर रिझन असं. उगाच 6000चं ये म्हणतंय म्हणून तुम्ही येच म्हणायचं. काय सी. प्रतीक्षा कॉन्फिडन्स मध्ये दिसते. सीच आहे. कोण म्हणाले इकडं. ज्ञानेश्वरी. हा आणि जे सी म्हणले त्यांचं उत्तर खरंच सी आहे बाबा. उत्तर चुकलेलं आहे. तर बरोबर उत्तर आहे तुमचं डी आहे. काय आहे उत्तर. कळलं आहे का. कळलं का. असं तर मला छान वाटलं. कॉन्फिडन्स आहे आणि मग कळते सगळ्यांना उत्तर काय आहे. बघा आता प्रत्येक पर्याय जो आहे, ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे आपण चेक करून बघायचा. प्लीज मागच्या लक्ष द्या. फॉर ए पार्टिकल मुव्हिंग इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन. जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट मला काय माहित आहे. मला माहित आहे प्रत्येक ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी बदलते. म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी वेगवेगळी आहे. दुसरी गोष्ट, इथं पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त आहे तर कायनेटिक इथं कायनेटिक सगळ्यात जास्त आहे तर पोटेन्शियल 0च आहे. बरोबर आहे की नाही. मग आता एवढं मला नॉलेज आहे. मी इथं आलो. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे का. कायनेटिक एनर्जी व्हेलॉसिटी बदलते म्हणजे कायनेटिक एनर्जी बदलणार. आता सोपा. चला हे तर हा पर्याय नाही. पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट. अरे इथे एवढी मोठी इथं कमी आहे. कॉन्स्टंट आहे का. चला हा ही पर्याय नाही. आता हा जो आहे बोथ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आज कॉन्स्टंट. आता दोन्ही सेमच नाहीत. हेच दोन ऑप्शन चुकीचे म्हणजे हा चुकीचाच झाला ना. म्हणजे राहिला ऑप्शन नायदर कायनेटिक एनर्जी नॉर पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा अर्थ काय आला ना. तर समान नाही. ज्या प्रत्येक इन्स्टंटला कशा आहेत बदलणार आहेत. मग याचा अर्थ हे ज्यांनी पर्याय दिला त्यांचे उत्तर बरोबर आहे. बाकी सगळं चुकलं. कळलं का. आता 3 रुपये झालेले आहेत तुमचे. ओके ठीक आहे. चालतंय. फोन पे करतो मी सगळ्यांना. चला आता
आता त्याच्या पुढचा प्रश्न, तुमचा अनालिसिस किती आहे आता बघूया. केबीसी सारखेच असेल ना रे, बरोबर उत्तर द्यायची, एकदा चुकलं की सगळं पैसे गायब. हा विचारलं रे मी, अरे मी फक्त विचारतोय, मला काय माहिती. बर सॉरी. हा अरे बापरे, आलं का नाही रे. हा बाळा काय तर म्हणत होता तुम्ही, मला माहित आहे पैसे म्हणले की खालून आवाज यायला चालू झाले बरं का. हा गुड गुड गुड. हा चला चला पट 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 पट. ए तिन्ही प्रश्न कळालेच का सगळ्यांना, नाहीतर 4-2 इकडचे तिकडचे उत्तर देतील मागच्या आपलं. हा चालू द्या तुमचं काय. झिरो ना. मग आता बरं झालं, तुमचे आमचे पैसे परत झिरो झाले बरं का. मी प्रूफ करतो. आत्ताच म्हणलं झिरो व्यवस्थ. बरं कोणाचं उत्तर काय सांगा बोला. तुमचं काय असो, माझं झिरो आहे. मग मला सांग, एवढा अवघड क्वेश्चन आहे का जो की आपल्याला लोड देईल? बिलकुल नाहीये. काय क्वेश्चन आहे बघा. इफ ए बॉडी इज टाईट, टाईटचा अर्थ कळला ना. TIED टाईट म्हणजे बांधणे, TID टाईट म्हणजे चौकळे. क्या आपण म्हणलं होतं ना मागच्या वेळेस, वॉशिंग पावडर. निर्मा नाही, टाईट आहे ते निर्मा. हा मग मला सांग, टाईट टू ए स्ट्रिंग अँड वर्ल्डचा अर्थ करतो ना, फिरवणे, गोल गोल फिरवणे इन व्हर्टिकल मोशन. तुम्ही मला कसं गोल 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 फिरवत आहे. सेम. Then the tension in the string at the highest position is. सॉरी सगळ्यात अगोदर तुम्हाला माहित आहे हे उत्तर नाही, हे उत्तर नाही. का नाही? तर टेन्शन झिरो कधी असेल तर एका स्पेशल केसला हे कुठलं इमोशन असेल ना. मी मगाशी सांगितलं, आठवा मी तुम्हाला काय बोललो होतो. टेन्शन झिरो कधी असेल बाळांनो, जेव्हा हायेस्ट पॉइंटची व्हेलॉसिटी मिनिमम आहे, म्हणजे फक्त सर्क्युलर मोशन पॉसिबल आहे, म्हणजे 35 मार्क आहे. मिनिमम व्हेलॉसिटी आहे. तुम्ही तिथे वाढवू शकता ना, 36, 37, 38 असे करू शकता ना. म्हणजे वरती टेन्शन असू शकतं जर तुमची व्हेलॉसिटी मिनिमम पेक्षा थोडीशी जास्त असेल तर. मी काय बोललो कळलं का? हा मिनिमम टेन्शन किती असतं? झिरो. मिनिमम टेन्शन किती असेल? झिरो. आणि मॅक्झिमम टेन्शन कुठं असेल? बॉटमला. म्हणजे तुमचं जे टेन्शन आहे हे बिटवीन असायला पाहिजे ना, बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम. हा पण जर मला सांगा फक्त आणि फक्त तुमचा इथला जो पार्टिकल आहे, आणि परत मी एकदा रिपीट बोलतो, नीट ऐका, तुम्हाला फक्त आणि फक्त सर्क्युलर मोशन मेंटेन करायचं आणि मेंटेन करण्यासाठी इथली जी मिनिमम व्हेलॉसिटी आहे √RG एवढीच जर असेल तर इथलं टेन्शन किती असतं? झिरो. आणि त्याच्यापेक्षा थोडं जरी वाढलं तर टेन्शन ह्या दोरीवरती येतं. हे मी सांगितलं होतं का नव्हतं? आणि याच्यातला आणि याच्यातला ऑलवेज फरक मात्र कितीचा असतो? मग हे झिरो आहे तर ह्यात हे झिरो आहे, हे मॅक्झिमम आहे, दोन्हीतला डिफरन्स 6 mg आहे. पण हे वाढलं की त्याच पटीमध्ये इथलं वाढतं आणि डिफरन्स मात्र नेहमी किती राहतो? 6 mg. हे पण मी सांगितलं का नाही तुम्हाला? मग तरी सुद्धा तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तर बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. मग मिनिमम व्हॅल्यू किती असते? झिरो. मॅक्झिमम व्हॅल्यू बॉटमला असते. ह्या दोन्हीच्या मध्ये इथलं टेन्शन असतं. कळलं का आता? कुणाला डाऊट असेल तर परत मला विचारा की सर हे लक्षात आलं नव्हतं. मी काय सांगितलं की जर मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर टेन्शन आहे झिरो. मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे? समजा 10 मीटर पर सेकंद. नीट आता उदाहरण समजून घ्या. आणि तुम्ही दिली 11 मीटर पर सेकंद. किती दिली? तुमचं सर्क्युलर मोशनच होईल ना, होईल का नाही? हा पण 10 गरज आहे आणि तुम्ही दिली 9 मीटर पर सेकंद, तर कदाचित ऑब्जेक्ट खाली पडेल असं. आता तर लक्षात आलंय का? हा म्हणजे हे समजायला पाहिजे. तर कधी कधी तुम्ही नीट बघत नाहीत आणि अशा चुका होणार आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता परत चुकू नका बघा. आता शांत डोक्याने द्या काय द्यायचं ते उत्तर. हा झिरो झाले की आता नालाय का? अरे आता तुम्ही आपलं काय ठरलंय? तुम्ही केबीसी बघत नाहीत बाबा. मग मी काय बच्चनच आहे की?
ठीक आहे, तुम्ही नुसतं केसावरच बोलणार असेल तर बोला. काय म्हणायचं म्हणा नको. मला फक्त एवढं म्हणायचंय की मी बोलताना मध्ये अडकतो का? मग मला शाहरुख कशाला म्हणायला? चलो हा, आपल्यात सलमान हा मॅथमॅटिक्स शिकवतो. प्लीज घ्या पास. कुठे बघू दे मला. गाडवे सर येता का इकडं? पास. आपला सब्जेक्ट कुठला आहे सर? विषय सांगा सगळ्यांना एकदा तुमचा. बघितला सरांकडे कुठला सब्जेक्ट आहे? मॅथमॅटिक्स. येऊ शकतो तुम्ही काय सर. मॅथ चालू आहे म्हणून मॅथचा विषय निघाला. मग हे नवीन मुलं आहेत 2-4, ते म्हणले सर तुमच्याकडे मॅथमॅटिक्सला कोण आहे? तर हा म्हणला सलमान खान. म्हणून म्हटलं हा गर्ल्स झालंय का? नाही झालं आणखी? काय उपयोग आहे रे? हा पटकन. सी कसलं? व्हॉट इज द मिनिमम वेलोसिटी विथ विच ए बॉडी ऑफ मास m मस्ट एंटर ए वर्टिकल लूप ऑफ रेडियस r सो दॅट इट कॅन कम्प्लीट द लूप. म्हणजे आम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये तो ऑब्जेक्ट ठेवायचा ना. याच्या आल्याबरोबर एक उदाहरण घेतलं होतं मी, तेच तर वापरायचं ना. त्याच्यापेक्षा वेलोसिटी वाढवली तर सर्क्युलर मोशन होईल, पण कमी केली तर? मग 100 वेळा तेच उदाहरण देतो वगैरे. तुम्हाला 35 मार्क पडले, तुम्ही पास, आणि 34 पडले तर नापास. 35 पडले तर, 34 पडले तर, 40 पडले तर, 60 पडले तर, म्हणजे मिनिमम किती पाहिजे? मिनिमम मार्क्स पाहिजेत पास व्हायला 35. एक्झॅक्टली व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी मिनिमम किती वेलोसिटी पाहिजे? अंडर रूट RG. कुठं? टॉपला ना. टॉपला ना, बरोबर आहे की नाही? पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या केसमध्ये जेव्हा असा प्रश्न विचारला जातो बाळांनो, तेव्हा मात्र शांत डोक्याने दुसरी, आता खरं बोलायचं म्हणजे बघा, व्हॉट इज द मिनिमम वेलोसिटी विथ विच ए बॉडी ऑफ मास m मस्ट एंटर ए वर्टिकल लूप ऑफ रेडियस r. आणि या केसमध्ये इथं थोडस जमलिंग फक्त होते, कारण आता मला सांगा, अंडर रूट RG, अंडर रूट 5RG, अंडर रूट 3RG हे सगळेच्या सगळे ऑप्शन सर्क्युलरचेच आहेत ना. पण ज्यावेळेस असा प्रश्न तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी एक शांतपणाने एकच लॉजिक लावायचंय की तुम्हाला ऑब्जेक्ट नीट बघा बाळांनो, प्लीज समजून घ्या. तुमच्यासाठी तो ऑब्जेक्ट हा बॉटम पासून टॉपला घेऊन जायचंय. तुम्हाला कुठं घेऊन जायचंय? अरे बाबा तुला काय झालं? हा, तो इथं आहे, इथून वर घेऊन खाली यायचंय. लक्षात आलं का? मग या केसमध्ये इथं अंडर रूट किती लागेल? मग तुम्ही आता मला सांगा, हे पण उत्तर होत होतं, हे पण ना सर्क्युलर मोशनच्या व्हॅल्यू आहेत, पण तुम्ही मात्र याचं बरोबर आन्सर काय द्यायचा? मग तुम्ही म्हणाल तसं का? तर तिथे अप्रोच हा आहे की तुमचा बॉटमचा ऑब्जेक्ट तुम्हाला कुठे घेऊन जायचा आहे? टॉपला घेऊन जायचा, आणि तो पण स्ट्रेट घेऊन जायचा का सर्क्युलर मध्ये? हा अप्रोच आहे प्रश्नाचा. लक्षात आलं का? इथं मी म्हणणारे लेकरं चुकतात म्हणून हा क्वेश्चन मी पर्पजफुली घेतला होता. कळलं का सगळ्यांना? ओके, चला आता बाकी पुढे जाऊया आपण. आता पुढे बघूया. आता एक छानसा क्वेश्चन. अशा टाईपचे क्वेश्चन जरा कमी होत आहेत, पण आले बघणं की आपली म्हणजे संधी भेटली की आपण घ्यायचा प्रयत्न करतोच. चला, एक चांगला प्रश्न आहे हा. या प्रकारचे प्रश्न होत नाहीत आपल्याकडून जास्त, कारण प्रॅक्टिसलाच क्वेश्चन थोडे कमी आहेत. इव्हन बऱ्याच बुक मध्ये क्वेश्चन पण जरा कमीच आहेत म्हणायचं, पण सापडला की आपण आवर्जून घेतो. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. काय झालं तुला?
ओके, चला घ्या बरं क्वेश्चन. भारी प्रश्न असतात असे. पक्का? माग गणेश, सुफियान, कुछ समझ में आ रहा है? पक्का? इकडे माग स्नेहा, प्रश्न कळलाय का? प्रश्न उत्तर येईल नाही येईल ते पुढच्या गोष्टीत. मला सगळ्यांची नाव आणखी माहित नाही. ओके, होतील हळूहळू. वर्षभरात नाव मला माहिती होतात सगळ्यांची. बस भरपूर क्वेश्चन घेण्याच्या नादात मला काही लेकरांना विचारायचं राहिलं. गीता, प्रश्न काय मला सांगा. उत्तर गेलं. हा, प्रश्न सांगा काय. आता प्रश्न काय, यासाठी फिजिक्स का आम्हाला येणार आहे का इंग्लिश? हा, मग मी आता इंग्लिशचा प्रश्न विचारला ना, म्हणजे माझा काय रोल नाही. किती अवघड गेलं तर ते इंग्लिश मला काय करायचं, बरोबर आहे की? कोण सांगेल इकडं? स्नेहा, सॉरी श्रद्धा, काय ते प्रश्न? अरे असं काय व्हायला मला तरी म्हटलं. हा श्रेया, हा आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला या क्वेश्चनचा टाईप तर समजतो ना, असर्शन आणि रिझन. हा, हे तुम्हाला कळलं असेल. आणि हे त्याचं काय कारण. मग आता ऍक्च्युअल मध्ये एक आपण सेंटेन्स स्टेटमेंट काय पकडायचं बघ, त्याचा काय विषय नाही. पण हे काय म्हणते ते बघा. फॉर लूपिंग ए व्हर्टिकल लूप ऑफ रेडियस, म्हणजे मला काय करायचंय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करायचं. आणि त्याची रेडियस किती आहे तर बाबांनो आर आहे. किती आहे? द मिनिमम वेलॉसिटी ऍट द लोएस्ट पॉइंट. आता बघा हे समजून घ्या अगोदर, नाहीतर मगाच्या सारखं मी मगापासून कालपासून ओरडतोय की पास व्हायला कमीत कमी 35. त्याचा अर्थच तुम्हाला समजेल आणखी. आता याचा अर्थ काय झाला, थांबा. हा ठीक आहे, की हे एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. आणि जर हा ऑब्जेक्ट, इथे एक ऑब्जेक्ट आहे लोएस्ट पॉइंटला, याला जर ही लूप किंवा हा राऊंड किंवा हे सर्कल कंप्लीट करायचं असेल तर इथं मिनिमम वेलॉसिटी पाहिजे, समजा 20 मीटर पर सेकंद असं बोललो मी. किती? मग 20च्या ठिकाणी 21 दिली तर चालतं का? 25 दिलं तर चालतं का? 30 दिलं तर चालतं का? 15 दिलं तर चालतं का? हा, आता डोक्यात बसलं. मग हे झालं स्पेशल, 20 स्पेशल. पण जनरल काय आहे तर √5 RG, बरोबर आहे ना? मग इथं कमीत कमी वेलॉसिटी किती पाहिजे? 5 RG. त्याच्यापेक्षा कमी झाली तर तो काहीतरी उंच जाईल पण खाली पडेलच ना. हा, 5 RG असेल तर मग राऊंड कंप्लीट करेल, पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर करणार, जास्त असेल तर करेल. हे समजून घ्या रे. 2-3 दिवस झाला आज आपण बोलतोय. आता मला सांगा, इथपर्यंत गाडी समजली, आली आपली गाडी. आता पुढे रिझन बघा. रिझन काय म्हणे, वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट वुड बी 0. आता तुम्ही मला सांगा, हायेस्ट पॉइंटला इथं गेल्यास वेलॉसिटी 0 असते का? आणि 0 असेल तर तो पुढे निघून जाणार का, खाली पडणार सरळ? मग आपलं सर्क्युलर मोशन होईल का? म्हणजे याचा अर्थ, आता तुम्ही मला सांगा, हे जे आहे ना हे ट्रू आहे ना रे बाळांनो? इथं लोएस्ट मिनिमम किती पाहिजे? हा, हे बरोबर दिलंय त्यांनी, म्हणजे हे ओके आहे. म्हणजे याचा अर्थ हे कसं आहे, ट्रू आहे. पण इथं असते √RG, हे साहेब म्हणतात 0, म्हणजे हे कसं आहे? मग याचा अर्थ असं शोधावं लागेल ज्याच्यामध्ये असर्शन काय म्हणतंय, ट्रू, आणि रिझन काय. मला असं वाटतं हाच ऑप्शन आहे ना, तो बरोबर आहे की नाही? आणि असे प्रश्न वेळ घेतील थोडासा, 1-2 सेकंद, 5-10 सेकंद जास्त, पण आपल्याला त्या चॅप्टरचा चांगला अभ्यास सांगतात बरं का. म्हणून हे क्वेश्चन आवडतात मला तर वैयक्तिक. कळलं का? तर जवळपास आपले पैसे संपले असतील आता, 1 रुपया राहिला आणखी.
2 चुकले ना तुमचे, 3 रुपये आहेतच का आणखी? माझं कर्ज काय माझं फिट ना बाबा. चला आता पुढे. असो अवघड आहे प्रश्न हा. अवघड थोड्या वेळाने येतील, जेव्हा तुमचे 10 रुपये होतील माझ्याकडे तेव्हा अवघड प्रश्न होतील. बरोबर आहे की नाही? चला नेक्स्ट. थांबा 2च मिनिटं, आणखी मला क्वेश्चन घेऊ द्या दुसरा. 2 मिनिटं. ओके चला. मी तोपर्यंत इकडे क्वेश्चन घेईपर्यंत एक काम करायचे छोटस. तुम्ही एक जनरल क्वेश्चन घ्या तोपर्यंत. एक छोटासा क्वेश्चन घ्या. चला एक बेसिक बोर्डाचा मध्येच घेऊया, कॅल्क्युलेशन ओरिएंटेड. पुन्हा परत ऑप्शन बघूया. Calculate the total energy of an object which has mass of 500 gram rotating in vertical circle of radius 70 सेंटीमीटर आणि ब्रॅकेट मध्ये जी ची व्हॅल्यू घ्या 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला बरं, टोटल किती एनर्जी येते? आता मध्येच क्वेश्चन बदलला, ऑप्शन काढले बाजूला, डिस्क्रिप्टिव्ह टाकला ना आता. चला बरं चेंज थोडासा फास्ट, स्पीड वाढवा. फास्ट. झाला असेल 8 पॉइंट. हा आता इथं गोल करायचं नव्हतं, एबीसीडी ऑप्शन नव्हते, आता सोडवावं लागेल ना. आणि म्हणूनच मी जे मेन्सचा पॅटर्न छान आहे बोलतो ना, ऍज कम्पेअर्ड टू सीईटी. जे मेन्स काय म्हणतो भारी, कारण सीईटी मध्ये सगळे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे, गोल 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 गोल. पण जे मेन्स मध्ये काही क्वेश्चन गोल करायचे, काही क्वेश्चन सोडवायचे, माहिती ना तुम्हाला. असो, तर आपण परत तसं बघूया. हा गिवन काय दिले मला सांगाल का एकदा? गिवन डेटा बेसिक फॉल आहे. बेसिक काठीवाटी 1. चला चालू करूया. काठीवाटी 1. मास यम किती 500 ग्रॅम.
500 ग्राम म्हणजेच किती? 2 किलो ना रे बाळांनो? अर्धा का बाबो? अर्धा तर अर्धा. आजकाल मला काहीच कळेना गेलंय. त्याच्यानंतर रेडियस आर 70 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर. बरोबर ना रे बाळांनो? असलं असतंय नक्की का? माझं सगळं चुकायलं हल्ली, काय कळेना गेलं. 0.7 चालेल का मीटरला? मीटर बरोबर आहे का? चला बाबांनो, जी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे तर दिले ना आम्ही. आणि शोधायची काय? तर त्या ऑब्जेक्टची कसली एनर्जी? टोटल. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, हे काय दिलेलं आहे, काय शोधायचं आहे, कळलं का? मग शेवटची लास्ट स्टेप असते जी की फिजिक्स हेल्प करतं. काय दिलंय, काय शोधायचंय. आता मुद्दा आहे तिसरा, कसं शोधायचंय. तर ते असं शोधायचंय. असं म्हणजे कसं? 5/2 mr. मग फिजिक्स इथं म्हणतो आता आम्ही सुट्टीला जाणार. बरोबर आहे ना? मग आता मॅथ वाले येतील आणि म्हणतील 5/2 ला 5/2 मास अर्धा आहे ना, रेडियस 0.7 आहे ना, जी किती आहे? 10 ना. मग 10 गुणिले 0. चला सोपं करूया आपण. हे 5 आणि मला सांगा एक साधं सोपं हे. चला हे 2 4 आणि हे 7 होईल ना. 7 35 भागिले. आता इथं कोणाला असं करायचंय? लहानपणी आपण असं करायचो 35 आणि हे 4. बरोबर आहे ना रे? 8 चौक 32, 8 4 जा 32. 3 राहिले, पॉइंट दिला म्हणजे सॉरी 0 घेतला म्हणजे ते पॉइंट द्यावा लागेल ना. 7 चौक 28, परत 2 राहिले, 1 0 येतो नाही तर. मग मला सांगा 8.75 उत्तर किती आलं तुमचं? 8.75. काय शोधले तुम्ही? एनर्जी. एनर्जीचं युनिट काय असतं? केल्विन ना, मीटर ना. कधी का सांगता? मग टोटल आन्सर काय आलं बाबा तुमचं? 8.75 जूल. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये 9.15 जूल. बरोबर आहे की नाही? 9.15 ना असलं असतं ना. ते कळतं ना तुम्हाला तेवढं तरी. आमचं असं झालंय, आम्हाला इंग्लिश नीट कळत नाही. आमचीच भाषा मराठी आम्हाला कळत नाही. हिंदीचं तर माहितच नाही. आम्ही कुठं आहोत आम्हाला माहिती. असं व्हायलंय आमचं. तर त्याच्याकडे जरा लक्ष द्या. इथपर्यंत ओके आहे का? चला आता एक छानसं एक्झाम्पल. घेऊ. चला 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 चला. आपल्या हातात सगळ्यांनी आता एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्यानं ह्या खासण्यासारखे काय येडे कुठले. मग तांब्या असंच पकडलं आपण. बधीर आहेत रे हे. तसं नाही पकडायचं काम आहे मला. हे बावळट. आता हा जो तांब्या आहे ना, कॅन्सल. बकेट पकडायचं सगळ्यांनी. ठीक आहे, कॅन्सल. मला कळालं तुम्हाला काय म्हणायचं. बकेट आहे. बकेटमध्ये छोटी बकेट आहे, 5 लिटरची. दुधाला वगैरे आपण घरी बकेट घेतात ना, ती बकेट आहे. म्हशीचं दूध काढायला छोट्या बकेट मिळतात ना, ती बकेट आहे. बकेट फुल पाण्याने भरली. तुमच्यातला कुणीतरी कधीतरी प्रयोग केला असेल. असं पाणी फुल भरायचंय, बकेट घ्यायची आणि बरोबर हाय स्पीड मध्ये अशी फिरवायची. काय होतं? पाणी सांडतं का? त्यासाठी आम्ही तांबा असा पकडा म्हणत होतो. कळलं का आता? बरं, आता तांबा ग्लास पकडला. ग्लास पकडला. आता बरं होईल. ग्लास पकडला असा आणि ग्लास असं फिरवला. पाणी सांडतं का? आणि तोच ग्लास असा हळूच घेऊन इथं थांबायचा. मग आंघोळ होईल ना. मी काय बोललो कळा? सुफियान समझ में आ रहा है क्या बोला? पक्का? बकेट ऐसा क्यों पकड़ा समझ में आया? और उसको वर्टिकल सर्कल में क्या करना है? उसको रोटेट करना है, घुमाना है उसको. समझ में आया? तो घुमाने के बाद वो बकेट के अंदर क्या था? दूध नहीं, पानी था ना. वो पानी क्या होना चाहिए? नहीं गिरना चाहिए. नहीं तो ऐसे करके ऐसे रखेगा तो गिरेगा ना. गिरना नहीं चाहिए. समझ में आ गया? यानी उसका वर्टिकल सर्कुलर मोशन होना चाहिए. समझ में आ गया? तो उसके ऊपर एक अच्छा सा क्वेश्चन है, एक क्वेश्चन में देता हूं. अब क्या दिमाग लगाना है लगाओ. बाकी का हमें भी पता नहीं ज्यादा. हम भी आपके तरह ही थोड़े से बधिर क्या रहे. ठीक है, आप बुद्धिमान हो.
चलो एक क्वेश्चन यहाँ पे है, घुमाना है अरे नहीं ना भाई, नहीं तो रुको ना थोड़ा सा। अरे बाबा रिस्टोर। हाँ आवाज यायलाय मला। चलो क्वेश्चन आला का रे स्क्रीन वरती? क्वेश्चनच येईना गेला हल्ली स्क्रीन वरती। डन डन। हाँ बॅकस्टेज काय? व्हॉट्सअप आहे की? आहे व्हॉट्सअप। चलो बैक। अरे हाँ चलो ओके। सी कल छोड़वलाय पक्का? किसने छोड़ा है? खरं छोड़वलाय? ओके चलो। ए बकेट फुल ऑफ वॉटर इज रोटेटेड इन अ वर्टिकल सर्कल। समजलं ना मगाच आपण? बकेट असे गोल फिरवतोय, फुल ऑफ वॉटर, पण रेडियस कशी आहे 20 मीटर। आता हे इमॅजिन करू नका एवढा मोठा हात असतो का म्हणून, एक उदाहरण घेतलं ते। द मिनिमम स्पीड दॅट द बकेट शुड हॅव सो दॅट वॉटर विल नॉट फॉल। पाणी सांडायला नाही पाहिजे। त्याच्यापेक्षा स्पीड कमी ठेवली तर पाणी सांडणार। आणि मी काय बोलतोय कळत नसेल तर घरी गेल्यानंतर काय हातात घ्यायचं, ग्लास घ्या, तांब्या घ्या, वाटी घ्या, पाणी असं पकडा आणि असं हात वरती गेल्यानंतर ती सांडेल ना, बरोबर ना? स्लो असेल तर, आणि फास्ट असेल तर सांडत नाही। मी काय बोललो तेवढं समजते ना? मग मला हे म्हणायचं की अशा वेळेस क्वेश्चन कसे सोडवायचे बघा। नॉट फॉल वेन इट इज ऍट द हायेस्ट पॉइंट, म्हणजेच हायेस्ट पॉइंटला त्या पाण्याची स्पीड किती असायला पाहिजे असाच प्रश्न झाला ना। मग हायेस्ट पॉइंटला, अरे बापरे ये क्या होगा रे? नाही लाईट जरी गेलेली असेल तरी नाही इथं झालं ठीक आहे, माझं मोय काय अडचण नाही, पण फायनल एक्झाम मध्ये तुमचं झालं तर अवघड व्हायचं ना। सीईटी नीट जेईला तुमचं होऊ नये रे, एवढंच मला वाटतं। इथं माझं काय व्हायचं ते होऊ द्या। कस काय झालं मग माहित नाही। निघायचा प्राचीचा प्राची थांबा रे बाबा। काही लोकांनी एक्झाम्पल सोडवले म्हटले होते, तर इथे येऊन कोण सोडवू शकेल का? आता तुम्हीच म्हणलात ना 14 1.4 क्वेश्चन आंसर आहे ना आपका? नाही बर, हा प्रश्न वर्टिकल सर्क्युलर मोशन रिलेटेड आहे एवढं समजलंय का? मग ऑब्जेक्ट जेव्हा वरती जातो त्याला जर आता ऑब्जेक्ट वरती गेला म्हणजे बकेट वरती गेली ना। चला बाबा तुम्हाला आणखी समजा नाही, तुमच्यातले 2-4 लेकरं आहेत पण 1-2 असं म्हणतात चलू द्या तुमचं, चलू द्या, प्रॉब्लेम चालत ना, चलू द्या तुमचं। उद्या नवीन टॉपिक तेव्हा आम्ही लक्ष देतो सर, बरोबर आहे की नाही? उद्या नको, उद्या कशाला, किती तेच करायचंय। चला आता 1 मिनिट फक्त आपण काय करूया, नवीन घेऊया टॉपिक। इथं मला सांगा ए बाबांनो, हे वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे। या ठिकाणी समजा ती बकेट आली, बादली आली ना तिथं, आणि ती बकेट आल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये काय होत होता, खाली अशी बकेट पकडली, इथं आपण बकेट पकडली ना, तर याचा अर्थ वरचा जो पोर्शन आहे तो ओपन आहे की नाही? वरचाच असतो ना, खालचा नसतो, म्हणून नाही तर पाणी सांडेल ना। पण ज्यावेळेस असं उलट होतं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल खालचा पोर्शन उलटा होतो, पण एवढा असताना पण पाणी सांडायला नाही पाहिजे। म्हणजे याच्यामध्ये जे पाणी भरलेलं आहे, हे पाणी
याची वेलॉसिटी इकडे नाही तर पुढे असली पाहिजे ना. मी काय बोलायलो समजतंय का? नक्की समजायलंय. मग एवढ्या असताना सुद्धा हे पाणी खाली सांडणार नाही, म्हणजेच तुमचं मोशन हे असं होणार आहे. त्यासाठी इथं मिनिमम वेलॉसिटी किती असायला पाहिजे त्या बकेटची? √RG असायला पाहिजे. मग सिन्स टॉप मोस्ट पोझिशनची विचारली म्हणजे मिनिमम वेलॉसिटी असते आणि ती असते √RG. मग आता मला सांगा थोड्या वेळासाठी की रेडियस किती आहे? 20 आणि काय दिलंय का हे नाही दिलं म्हणजे 9.8. मग तुम्हीच मला सांगा हे 2 आणि याच्यातला 1 0 घेतला तरी 98. 98 गुणिले 2 196. 196चं 1.4 आलं की नाही? किती आलं? व्हेरी गुड बाळांनो. म्हणजे याचा अर्थ आलं हे 14 मीटर पर. एवढ्या स्पीडनं जर तुम्ही ती बादली बकेट गोल फिरवली तर तुमचं पाणी सांडणार. त्याच्यापेक्षा स्पीड कमी झालं की पाणी तुमचं सांडणार. समजलं का? एवढे सुंदर प्रश्न असतात. फिजिक्सचे प्रश्न सगळ्यात भारी का तर ते इंटरेस्ट क्रिएट करतात. आणि याच्यातले काही प्रयोग आपण पण करू शकतो. घरी गेल्याबरोबर एका तांब्यात पाणी घेऊन जर गोल 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 फिरवाल तर कळेल ना रे तुम्हाला की थोडस स्लो करून बघा पाणी सांडतं आणि फास्ट फिरवलं सांडत. मग हेच तर आम्ही ओरडू सांगतो ना, हे फिजिक्स आहे. असो तर बघूया आपण याच्या पुढे आणखी काय क्वेश्चन. हा बघा सॉरी करून दाखवतो, काय अडचण नाही. करून दाखवतो बाहेर गेल्यानंतर आपण करूया. काय काय नाही सिरियसली करून दाखवतो. सॉरी बाळा क्वेश्चन लिहायचं राहिलंय. हा सॉरी थांबा 1 मिनिट. ज्यांचा क्वेश्चन लिहायचं राहिलं त्यांनी क्वेश्चन घ्या. अरे ही हा क्वेश्चन सगळे पाठवतो तरी पण घ्या. चला 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 फास्ट घ्या थोडासा. फास्ट. स्पीड वाढवा रे. झालं का लिहून? चला एक क्वेश्चन आणखी घ्यायचा आहे. तो झाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला हा चला सोडवा. व्हॉट इज द मिनिमम वेलोसिटी टू बी imparted to simple pendulum so that it rises to height of 10 centimeter. चला बरं पटकन 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 घ्या. शांत डोक्याने सोडवा. हा तिथं काय दिलंय बघा. G 9.8 घ्यायला सांगितलंय ना. चला व्यवस्थित बघा. फास्ट. स्पीड वाढवा.
झालंय कोणाचं? काय प्रश्न विचारलाय? आपल्याला तो ऑब्जेक्ट काहीतरी हाईटला घेऊन जायचंय ना, मग हाईटला घेऊन जाण्यासाठी कुठली एनर्जी कामाला येणार? कायनेटिकच ना. आणि जसं जसं वरती जातं कायनेटिकचं कन्व्हर्जन कशात होत असतं? पोटेन्शियल मध्ये. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला काय द्यावी लागणार? कायनेटिक द्यावी लागणार, आणि त्याचं कन्व्हर्जन कशात होणार? पोटेन्शियल मध्ये. मग तुम्ही किती कायनेटिक देणार जेणेकरून तुम्हाला तेवढी पोटेन्शियल भेटेल? बरोबर आहे ना. म्हणजे कायनेटिक कशात कन्वर्ट होईल? सिंपल आहे. चला बरं, साधा सोपा क्वेश्चन आहे, अवघड प्रश्न घेतलेले नाहीत, बेसिक आहे सगळं. फक्त तुम्हाला एकदा का कॉन्फिडन्स वाढला की मला हे सोडवता येतं, पुन्हा कसले क्वेश्चन सोडवतो तुम्ही, काय विषय नाही. तुम्हाला काय शोधायचे? हा, मिनिमम व्हेलॉसिटी ना, म्हणजे व्हेलॉसिटी शोधायची ना. हा, आणि ती व्हेलॉसिटी तो ऑब्जेक्ट घेऊन कुठे जाणार? तर हाईट वरती. हाईट किती आहे? चला समजलंय तुम्हाला. चलो चलो चलो, सुटेल कोणाचं? मागे वैष्णवी फास्ट. सुटले कोणाला? मला असं वाटत नाही एवढा तो क्वेश्चन त्रास देण्यासाठी. आता पण एवढे छान क्वेश्चन सोडवले ना, आता काय झालं? लॉजिक लागे ना का? हा ठीक आहे, मी घेऊ का क्वेश्चन? तुमच्याकडे आहे ना क्वेश्चन? तुमच्याकडे सगळ्यात अगोदर तुम्ही मला सांगा, सिंपल पेंडुलम कळतो ना? मला असं वाटतं आपला कोणीतरी इथला चोरलाय, पण याच्या खाली काय होता? हा पेंडुलम होता ना, बघितलं ना काय लोकांनी? तो पेंडुलम काय होता? असा फिरत असतो, बरोबर आहे ना. म्हणजे ही दोरी आणि त्याच्या खाली बॉब असा पकडायचा. मग ह्या पेंडुलमला वरती किती जायचंय? 10 सेंटीमीटर जायचं, असंच ना. एवढं सोपं कळलं का? चला आपण तसं एक्झाम्पल घेऊया. बाकी मला असं वाटत नाही का याच्यामध्ये काय लक्ष ठेवायचं काय. चलो 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 चलो. ठीक आहे, मास तर दिलेलं नाही ना, म्हणजे काहीतरी ट्रिक असणार आहे. चलो 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 चलो, अगोदर आपण फक्त आणि फक्त आपलं लॉजिक लागते का बघूया. हा तुमचा सिंपल पेंडुलम चालेल का रे बघांनो? तुम्हाला काहीतरी वरती घेऊन जायचंय, मग तो इथं आहे का डायरेक्ट वरती आम्हाला माहिती नाही. फक्त याच्यापासून हाईट मात्र किती आहे? 10 सेंटीमीटर, म्हणजे 10 मीटर ना रे बाळांनो. किती असतं? व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थाला 10 सेंटीचा अर्थ 10⁻², मीटरला मीटर म्हणजे 0.1 मीटर हाईट झाली ना. चला आता मी याला काहीतरी कायनेटिक एनर्जी देणार, आणि तेवढी कायनेटिक एनर्जी घेऊन तो कुठं जाणार आहे? 10 सेंटीमीटर एवढ्या हाईट वरती, बरोबर आहे का? तर मी किती कायनेटिक एनर्जी द्यायची, म्हणजे मी किती व्हेलॉसिटी द्यायची, असा प्रश्न असेल ना. मग मी जेवढी कायनेटिक एनर्जी देणार तेवढी घेऊन तो कुठे जाणार? 10 सेंटीमीटर हाईट वरती. मग तिथं जी एवढी पोटेन्शियल एनर्जी असेल, ती पोटेन्शियल एनर्जी कोणामुळे आली? तर या कायनेटिक मुळे आली. म्हणजे कायनेटिक कशात कन्वर्ट झाली? म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जेवढी कायनेटिक आहे तेवढीच काय असेल विषय. आणि मी 7वी 8वी पासून कालपासून तेच वर्ड सांगतोय, फिजिक्स असलंच आहे, बेसिक तत्वावरती. तिथं जास्त हे आज उद्या ते नवीन असं काहीच नाही. 8वीला जे स्टडी केलं 9वीला जे तेच आता वापरायचंय. मग मला सांगा, टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे का नाही? एवढा साधा सिद्धांत आहे. पोटेन्शियल आली कोणामुळे? तर कायनेटिक. कायनेटिक आली कोणामुळे? तर व्हेलॉसिटीमुळे, बरोबर आहे की नाही? एवढं साधं असतं ना. चला मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हा mv, आणि मग हे असेल mgh, बरोबर आहे का? पूर्ण एक्झाम्पल मध्ये कुठं तर ऑब्जेक्टच्या मास बद्दल बोललेत का? आमच्या डोक्यात टेन्शन असतो की मास तर ह्याने दिलेलं नाही. हा, मासची आम्हाला गरजच लागत, या प्रश्नासाठी मास लागत नव्हतं. कुठली एनर्जी काढण्यासाठी मास लागतं, पण इथं कॅन्सल होऊन जाणार होतं ना. आम्ही त्याच्या सुद्धा टेन्शन मध्ये असतो, इथं तर मास दिलेलं नाही. चला आता इथपर्यंत कळालं. शोधायचे काय रे बाळांनो? तर व्हेलॉसिटी शोधायचे ना. मग v² इज इक्वल टू, दोन इकडे गेलं तर 2gh लागेल ना.
पण आम्हाला v चा स्क्वेअर पाहिजे का v पाहिजे. Therefore velocity v is equal to √2gh असेल ना, बरोबर आहे का. चला आता हे शोधूया मग. वेलॉसिटी इज इक्वल टू 2 इंटू जी ची व्हॅल्यू किती घ्या म्हणले, 9.8 घ्या म्हणले, बरोबर आहे का. आणि त्याच्यानंतर हाईट किती आहे, 0.1, बरोबर आहे का. आता तुम्हीच मला सांगा हे असं होईल ना रे बाळांनो. 2 इंटू हा पॉइंट, इथं पॉइंट एक असल्यामुळे आणखी वाढेल म्हणजे 9.8, बरोबर आहे का. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे होणार 1.96 आणि मला असं वाटतं हे 1.4 मीटर पर, बरोबर आहे का. समजलं का. किती लोकांचं आलं होतं ह्यांचं बघा. का आली नाहीत उत्तर, आम्हाला काय वापरायला भेटलं नाही. ह्याच्यातलं सगळ्यात साधी सोपी गोष्ट 8वी 9वी पासून किमान शिक्षकाने 50 वेळा तुम्हाला सांगितलेलं असतं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लॉ, तो इथं वापरायला नाही आणला. मग तुम्हीच मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे एनर्जी नायदर बी नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे सगळे रटतात, सगळे पाठ करतात, त्यात मी पण आलो. पण ज्या ठिकाणी गरज होती तिथं जर वापरता आला नाही तर असला रटण्याला काडीची किंमत राहणार नाही. इथं ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये होता, त्याला जर मी कायनेटिक एनर्जी दिली तर तो काहीतरी हाईट वर जातो. म्हणजेच बाळांनो याला जर मी इथं कायनेटिक एनर्जी दिली तर ती कन्वर्ट कशात होते, पोटेन्शियल मध्ये. हा साधा सोपा जगाचा सिद्धांत आहे ना. कळलंय का, कळलंय का नाही मला सांगा. मग हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. हा साधा सोपा काटीवाटीचा प्रश्न तुम्ही सोडवला नाही. मागचे प्रश्न सोडवले स्ट्रेट फॉरवर्ड, हे शोधा ते शोधा म्हणलं की तुम्ही सोडवले. पण जिथं तुम्हाला थोडीच बुद्धी वापरायची होती तुमची स्वतःची, तिथं मात्र तुमची गाडी मागे अडकली, बरोबर आहे की नाही, मागे राहिली तुमची. मग मला असं वाटतं इथं म्हणजे न येण्यासारखं असं काही नव्हतं त्रास देणं, असं मला वैयक्तिक वाटतं. असो, वेळेचं एकदा गणित बघावं लागेल मला. ओके ठीक आहे. असो, आणखी एखादं एक्झाम्पल देता येतं का मी बघतो. चला आणखी एक साधं सोपं एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न असेल माझा. 2च मिनिटं. ओके, सेम तसाच क्वेश्चन आहे, उगाच काहीतरी अवघड करायचा प्रयत्न केलाय. पण मला असं वाटतं हा क्वेश्चन तुम्हाला 100% येईल. तसं बनवायचा प्रयत्न केलाय पण काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सुटेल अशी आशा व्यक्त करतो. आणि हा छोटासा क्वेश्चन तुमच्या समोर ठेवतो. चला चला चला, कुठे गेलं आमचं बॅकस्टेज, बॅकस्टेज. अरे ये ना बाबा लवकर. एक तर पोरांना आमच्या घाई आहे, त्यांना जायचं आणखी बरेच क्लासेस करायचे त्यांना. चला सोडा बरं हा क्वेश्चन. आता सुटला पाहिजे. आणि ज्याला सुटत नाही ना एकदा तरी अनालिसिस करा की कुठं अडकतं, फिजिक्स मध्ये अडकतंय का, मॅथ मध्ये अडकलं का, काहीच दोन्हीकडे पण अडकलं. थोडं अनालिसिस करा. वेळ आहे आणखी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. फास्ट. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी कमी असते फिजिक्स आणि मॅथ मध्ये. क्वेश्चन सोडवले पाहिजे, सोडवत राहिलं पाहिजे. सगळ्यात अगोदर त्याच्यात काय गिव्हन डेटा काय आहे सुफियान लिहावं लागेल प्रॉपर. आता खरंच बंद पडायचं पुन्हा डबल मोये मोये. हँड रायटिंग जरा चांगली काढावी. थोडं जर इमानदारी ना, जेवण इमानदारीनं कसं करत तसंच. कोणाला प्रश्न कळलाय बाबा, मला तर कळलाच नाही. हॉलो स्पेअर आहे ना, मग तो मोटरसायकल कुठं असेल त्या स्पेअरच्या बाहेर का मध्ये असेल, मध्ये असेल ना. आणि त्याला मधून ते सर्कल कम्प्लीट करायचं ना. तुम्ही कधीतरी व्हिडिओ पाहिला असेल की एक मोटरसायकल अशी उलटी म्हणजे हॉलो स्पेअर आहे,
त्याच्यामध्ये मोटरसायकल आहे, किंवा तुम्ही त्या स्केटिंग टाइप मध्ये बघितलं असेल, तो असं जाऊन जम्प करत असतो. ह्याला मात्र कम्प्लीट तो काय करायचा, ट्रॅक पूर्ण करायचा. म्हणजे बेसिकली हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झालं ना. चला बरं बघा, मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड बाय मोटरसायकलिस्ट ऍट बॉटम टू कम्प्लीट द सर्कल विल बी. आता नक्कीच फॉर्म्युला कुठला वापरावा लागणार, अंडर रूट. जोरात रे, याला पण एवढा कॉन्फिडन्स नसल्यासारखं काय करायचंय. आयुष्य गेले की पार 3-3 दिवस झाले एकच चालू आहे. हा 5RG जी दिलाय का तुम्हाला, नाही. मग किती घ्यावा लागेल. मग एक मजा बघा, आता मजा मला साधं असं वाटतं की समजा व्हॅल्यू मध्ये बऱ्यापैकी डिफरन्स आहे, तुम्ही जवळपास सोडवत असताना जी ची व्हॅल्यू थोड्या वेळासाठी 10 घेऊन जरी सोडवलं ना तरी अप्रॉक्सिमेट उत्तर सापडू शकतं बरं का. चला बघूया. रेडियस हा 17.7. ओके 17.7. गर्ल्स मध्ये प्राचीचं जर उत्तर ह्या आठवड्यात एकही आलेलं नाही, प्रियंकाचं एकही नाही. मिसबाज गायब आहे, मिसबा, तेजश्री, आणखी कोण कोण गायब आहे गर्ल्स मध्ये. 17.7. ओके म्हणजे आलंय म्हणायचं. नवीन बऱ्याच गर्ल्स ऍबसेंट आहेत. बॉईज आर्यन, आदित्य गायबच आहेत ना. बाकीचे नवीन काय, सुट्ट्या 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 पाहिजे त्यांना. मी सोडवू का रे. एवढ्या सगळ्यांमध्ये दिलंय डेटा काय दिलाय मला सांगा अगोदर. रेडियस, सॉरी आणखी काहीतरी दिलंय, कारण डेटा कधी डायरेक्टली असतो कधी इनडायरेक्टली असतो. हा मग काय दिलंय, अरे बरं ते मरते जाऊ द्या. हा काही लोक त्याचं पण टेन्शन घेतात. इथंच मला सांगा. मी म्हटलं थोड्या वेळासाठी असं असतं की ठीक आहे मला सांगा, मला उलट जाऊ आता रिव्हर्स इंजिनिअरिंग करूया. रिव्हर्स इंजिनिअरिंग कळतं ना, रिव्हर्स इंजिनिअरिंग. नवीन तर शोध लावला नाही आम्ही. समजा चायनावाल्यांना मोबाईल म्हणजे नेमकं काय माहितच नाही, मग चायनाच्या एका माणसानं अमेरिकेतून चोरून एक मोबाईल नेला चायनाला. हा चोरून नेला समजा, आणि मग तो खोलला, त्याचे काय पार्ट आहेत, कुठला पार्ट कसं काम करतो तेवढं तर माहिती ना त्यांना. 100% नाही 80% तर कळालं असेल की मोबाईल कसा बनतो. आणि पुन्हा त्याच्यावर काम करत समजा त्यांनी मोबाईल बघितला. पण अमेरिकेच्या माणसाने ज्याने पहिल्यांदा बनवला त्याला सगळं विचार करून बनवावं लागलं असेल. चायनावाल्यानं बघितला खोलून आणि मग त्याने तसा बनवायचा प्रयत्न केला. मग आम्ही म्हटलं आम्हाला काय शोधायचंय बाबा, तर वेलॉसिटी शोधायची. कुठल्या बॉटमला शोधायची, √5RG. बरोबर आहे का. मग ही शोधण्यासाठी 1, 2, 3 किमती तुम्हाला माहिती पाहिजे ना. 5 ची किंमत किती आहे, 5. R ची किंमत दिली आहे का, दिली. मग किंमत कशाची लागणार आता, जी ची किंमत दिली का, नाही. म्हणजे जी ची किंमत दिली ना. मी काय बोललो कळालं का, जी ची किंमत दिली का, नाही. म्हणजे जी ची किंमत दिली ना, किती दिली, 9.8. मग आता मुद्दा असा होतो की बऱ्याचदा काही लेकर असं करतात, 5 × R 6.4 × 9.8. बरोबर आहे का, दिलं नाही म्हणजे 9.8 घ्यायचं, साधा सिद्धांत आहे. पण बाबांनो मला इथं अॅक्युरेट उत्तर स्टेट बोर्डासारखं काढायचं नव्हतं. मला या चौघांपैकी काय बरोबर आहे बघायचं ना. म्हणून मी थोड्या वेळासाठी असं डोकं लावलं, म्हणलं समजा 5 × R 6.4 आणि जी ची किंमत मी घेतली 10. मग ह्या 10 मुळे 64 होईल ना. म्हणजे हे असं होईल ना, 5 ला 5, 6.4 × 10 म्हणजे 60. 64 रूटच्या बाहेर काढला म्हणजे किती असतो, 8 असतो. आणि हा जर 8 असेल तर √5, √4 असतं तर किती असतं, बाहेर आला असतं 2. 5 आहे म्हणजे 2 पेक्षा, समजा हे 4 असतं तर 2 बाहेर आला असतं. 8 2 16, तर 16 पेक्षा तो 5 मोठा आहे. म्हणजे उत्तर 16 पेक्षा नक्कीच कसं पाहिजे, जास्त पाहिजे. आणि एवढ्या 16 पेक्षा जास्त एकच ऑप्शन आहे ना. एवढं करावं लागतं का, ऍक्च्युअल तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं करावं लागत नहीं. ऐसा समझ में आया कि नहीं, पक्का. तो एक्चुअल उसको कैलकुलेशन करना पड़ता है क्या, नहीं करना पड़ता. अगर यही क्वेश्चन स्टेट बोर्ड का आता तो आपको ये करना पड़ता फिर.
ये करना पडता था यहाँ पे पक्का. मग तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन सगळं करावं लागलं असतं. हे करावं लागलं, हे गुणाकार करून मग अंडर रूट मध्ये XYZ अशी काहीतरी व्हॅल्यू आली असते आणि मग आम्ही रूट मध्ये बघून त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढली असती. पण इथं कळते ना 4 आहेत, त्याच्यापैकी कुठला जवळपास आहे. इथं हे 64 आणि हे 4 असतं तर बाहेर 8 आणि √4 म्हणजेच 8 गुणिले 2 16 आलं असतं. पण हे √5 आहे जी की 2 पॉईंट समथिंग आहे, 2 पेक्षा मोठं आहे. 8 2 16 आणि 2 पेक्षा मोठं असेल तर 16 पेक्षा मोठं, एकच आहे इथं ऑप्शन. बरोबर आहे का नाही. एवढं आणि मी कितीतरी वेळा सांगितले तुम्हाला, बऱ्याचदा लॉजिक वापरावं लागतं. आणि सोन्यानो मॅथ ज्याचं स्ट्रॉंग नाही ना काही होणार नाही बरं का, काहीही. तुम्ही फक्त क्लासेसमध्ये जाऊन बसाल, कुणाच्या ना कुणाच्या फक्त बसाल,